हॅलो एव्हरीवन. आजचा व्लॉग खूपच स्पेशल आहे, कारण आज आम्ही सगळेजण एका खास कौटुंबिक गेट टुगेदरसाठी अहोंच्या काका काकूंकडे आलेलो आहोत. काका काकूंचा स्वभाव इतका प्रेमळ आहे की त्यांच्याकडे आल्यावर खूप घरच्यासारखं वाटतं. आज आमच्यासोबत माझे सासरे, माझ्या नणंदबाई, त्यांचं संपूर्ण कुटुंब, आम्ही सगळेजण आलेलो आहोत. घरात सध्या खूपच आनंदाचं वातावरण आहे, कारण आज इथे सेलिब्रेशन पण होणार आहे. फक्त जेवणच नाही, तर आज नणंदबाईंच्या लग्नाची ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे. म्हणूनच काका काकूंच्या घरी आम्ही छोटंसं सेलिब्रेशन ठेवलं होतं. केक कापून त्यांना पारंपरिक पद्धतीने ओवाळून आम्ही सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. केक कटिंग तर मॉडर्न झालं आहे, पण परंपरांशिवाय कोणतंही सेलिब्रेशन अपूर्णच. सर्वांनी दोघांना ओवाळलं. म्हणतात ना, मुलीला सासर कितीही चांगलं मिळालं तरी माहेरच्या माणसांनी पाठीवर ठेवलेला हात तिला खूप मोठं बळ देतो. आणि आज काका काकूंनी, त्यांच्या मुलांनी, त्यांची सून मीना यांनी आणि अहोंच्या आत्या यांनी आईची कसर अजिबात जाणवू दिली नाही. मोठ्यांचे आशीर्वाद आणि लहानांची मस्ती या दोन गोष्टींनी या सेलिब्रेशनला चार चांद लावले. नणंद आणि नंदई भाऊ यांना केक भरवण्यासाठी अहो आणि त्यांचे भाऊ आकाश या दोघांनी केक भरवला. तसंच रोहित आणि आमचे भाचेराव यांनीही त्यांना केक भरवला. आणि केक भरवताना त्यांना एवढा आनंद झाला होता की नणंद आणि नंदई भाऊच्या चेहऱ्यावर खूपच आनंद दिसत होता आणि सगळेजण आनंदाने अगदी हसत होते. इथं बघा, आम्ही दोघी सुनाही त्यांना केक भरवायला आलो. छानपैकी केक भरवला आणि ही लहानी सून मीना हिने तर काय केलं, नणंदबाईंचा चेहराच केकने रंगवला. अशा मौज मस्तीशिवाय सुद्धा सेलिब्रेशन हे अपूर्णच असतं ना. थोडंसं हसणं, खिदळणं, मजा मस्ती ही सेलिब्रेशनमध्ये चालूच असते. आणि त्यानंतर आनंदाने आम्ही सगळ्यांनी छान सेलिब्रेशन केलं. इथं आमच्या अण्णासुद्धा दोघांनाही केक भरवण्यासाठी आलेले आहे. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद असणं खूपच आवश्यक असतं. सेलिब्रेशन तर झालं, पण आता वेळ होती सगळ्यात भारी भागाची, म्हणजे जेवणाची. आजचा बेत अगदी मराठमोळा आणि गावरान होता. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि जेवणात आमरसाची वाटी नसेल तर कसं चालेल बरं. सोबत मौसूद पुरणपोळी, गरमागरम भजी, कुरडई आणि पापड. हा बेत बघूनच तोंडाला पाणी सुटलं. आजकालच्या धावपळीच्या युगात अशी एकत्र पंगत बसणं खूप दुर्मिळ झालंय, पण आज सर्वांची एकत्र पंगत बसली होती आणि जेवण इतकं रुचकर आणि चविष्ट झालं होतं की प्रत्येकाने अगदी मनापासून आणि आवडीने जेवण केलं. काकूंच्या हाताला खरोखरच खूप छान चव आहे. भारी जेवण झाल्यावर आमच्या घरात गाण्यांची मैफिल जमली. अहोंच्या काकांना गाण्यांची प्रचंड आवड आहे आणि ते अतिशय सुंदररित्या तालासुरामध्ये गाणं म्हणत असतात. त्यांनी म्हटलेली गाणी आम्हा सगळ्यांना खूप आवडली आणि मग त्यांना साथ द्यायला माझे सासरे आणि अहोसुद्धा पुढे आले आणि सासरच्या पुरुषांनी हा सुरांचा नजराणा सगळ्यांसमोर खूप छानरित्या सादर केला. सर्वांना खूपच ती गाणी आवडली. दिवसभराचा थकवा, मनावरचा ताण या सगळ्या गोष्टी संगीत एका क्षणात दूर करतं. गाणं हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही, तर ती एक प्रकारची साधना आहे जी मनाला अथांग शांतता देते. जेव्हा काका, माझे सासरे आणि अहो एका मागोमाग एक जुनी गाणी गात होते, तेव्हा असं वाटत होतं की काळाचा वेग कुठेतरी थांबलाय. आजच्या आयुष्यात अशी निवांत गाण्यांची मैफिल मिळणं आणि तीही आपल्या हक्कांच्या माणसासोबत, हे मनाला किती सुखावून जातं हे खरोखरच मी शब्दात अजिबात सांगू शकत नाही. गाण्यांची मैफिल, जेवण, सेलिब्रेशन ही सगळी दिवसभराची धमाल झाल्यावर रात्री आम्ही सगळेजण बाहेर पडलो. आणि कशासाठी, तर ते अहिल्यानगरचे प्रसिद्ध वडापाव खाण्यासाठी. रात्रीच्या वेळी गरमागरम वडापाव खाण्याची मजाच काहीतरी वेगळी असते आणि हा प्रसिद्ध होता वडापाव म्हणजे खरोखरच खूप चविष्ट आणि झणझणीत होता. आम्हाला सगळ्यांना वडापाव खूप आवडलं. काही काही ठिकाणची जी वैशिष्ट्ये असतात ना, ती खरोखरच आपण आजमावून पाहिली पाहिजेत. आणि वडापाव
वडापाव हा त्यातलाच एक भाग होता. या वडापावमुळे तोंडाला एक वेगळीच चव आलेली होती आणि या चविष्ट अशा वडापावनंतर आम्ही छान थंडगार उसाचा रस प्यालो. आज आम्ही खूप आठवणी साठवल्या. तुम्हाला हा आमचा फॅमिली व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.